बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। यामध्ये न्यायालयीन कोठडी मागत असताना त्याचा कबुली जबाब नोंदवण्यात आल्याचं म्हणण्यात आले। मात्र 5 दिवसांच्या एसआयटी कोठडीमध्ये घुलेचा काय तपास झाला असा सवाल आता विचारला जातोय, कारण 5 दिवसांच्या कोठडीमध्ये घुलेच्या मोबाईलचा लॉक उघडण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता या प्रकरणातील साक्षीदार तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न करून त्यांचाही जबाब नोंदवण्यास येणार आहे। तसेच इतरही महत्त्वाचे पुरावे निष्पन्न केले जाणार असून त्याबाबतची कारवाई गतीने सुरू असल्याची माहिती समोर येते। न्यायालयाने गेल्या वेळेस त्यांना 31 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली होती। आज सुरक्षेच्या कारणावरून त्यांना व्हीसीद्वारे आरोपींना हजर करण्यात आलं आणि तपासी यंत्रणेने आज न्यायालयीन कोठडीची मागणी केली। त्यामुळे त्यात कुठलाही विशेष युक्तिवाद न होता आरोपींना कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवलेला आहे।